नमस्कार मैत्रिणींनो, लग्नाचा राय फुल धमाका आजचा दुसरा दिवस. तर आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ पहाटे लवकरच उठले आणि हे ब्लाऊज कटिंग करायला घेतले. हे मी 8 ब्लाऊज कट केलेले आहेत आणि बाकी जे 2 ब्लाऊज राहिलेले आहेत हे मी नंतर अंघोळ केल्यानंतर कट करणार आहे. उठले खरं लवकर, पण डोळ्याची झोप काय जायना. असं वाटतं परत एकदा जाऊन हातरुणात झोपावं, कारण लवकर उठणे उशिरा झोपणे यामध्ये झोपच पूर्ण होई नाही. आणि नंतर हे कटिंग झाल्यानंतर आहे ना, मी नंतर जे ब्लाऊज शिवलं होतं त्याचं हुकांचं काम करून घेतलं, कारण नंतर कस्टमर येतं, फोन आला की द्यायला बरं पडतं म्हणून हुक, इस्त्री ह्याचे कामं करून घेतली. आणि बाकीचं जे रुटीन आहे ते माझं अंघोळ केल्यानंतर चालू करणार आहे मी. आणि हे मुलं झोपलेत तोपर्यंत हे कामं करायला बरं पडतं. मधनं सारखंच एक हुक लावायचं नंतर उठायचं असं होतं. त्यामुळे ना, मुलं उठायच्या आत किंवा संध्याकाळी उशीरपर्यंत ही कामं मी करते. आणि नंतर एका ड्रेसचं डिस्पॅच केलं. हे दौंडमधलंच कस्टमर आहे, ह्या मॅडमचा ड्रेस आहे आणि ह्या ड्रेसचं सुद्धा डिस्पॅच केलेलं आहे, म्हणजे इस्त्री वगैरे करून दिलेला आहे. आणि नंतर माझं आजच्या दिवशी ना रात्री 11 वाजेपर्यंत 3 ब्लाऊज आणि 10 ब्लाऊजचं कटिंग असं झालेलं आहे. नंतर ह्या एका ब्लाऊजचं सुद्धा मी डिस्पॅच केलेलं आहे. खरं म्हणजे इतकं इतकं कामाचा लोड चालू आहे, कसं पूर्ण करू, किती करू असंच माझं होतं आहे. तर आजचा माझा दुसरा दिवस असा होता. कसा वाटला तुम्हाला नक्की